नमस्कार. या क्रिकेट स्पर्धेनं सिंधुदुर्ग क्रिकेटमध्ये निश्चितपणे एक लक्षवेधिक कामगिरी केली आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित करण्यास खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांना या ठिकाणी ठेवलं. ती स्पर्धा म्हणजे मानाची स्पर्धा, वेंगुर्ले तालुक्यातील महत्त्वपूर्ण स्पर्धा छत्रपती चषक 2021. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस व या अंतिम दिवशी नॉकआउट्स पद्धतीनं रंगल्या जाणाऱ्या सामन्यामध्ये सकाळच्या सत्रात पहिला सामना झाला. त्या सामन्यात विजयश्री संपादन करतोय बांदेश्वर बांदा संघ, उपांत्य फेरीत आपलं स्थान मजबूत करतोय. तर उपांत्य फेरीत खेळणारा दुसरा संघ कोण याची निश्चिती ठरण्यासाठी दुसरा उपउपांत्य फेरीचा म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना ज्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा सामना रंगला जातोय. तो अवधूत कणकवली व बॉथम वॉरियर्स बॅट या दोन संघादरम्यान सामन्याची सुरुवात होते. नाणेफेकीने नाणेफेकीचा कौल जिंकतोय अवधूत कणकवली संघ. त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निमंत्रण दिलं जाते ते वॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला. प्रथम फलंदाजीचं सलामीवीर म्हणून सुजित सावळ व साई काणेकर ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. चेंडू हा मधल्या यष्टीवरचा पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज सुजित. मात्र या मैदानावर फलंदाजांना पोषक अशा मैदानावर तो चेंडूची गती ओळखण्यास किंवा पारखण्यात कुठेतरी कमी पडतोय व पहिला चेंडू निर्धाव गणला जातोय. तो स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य दादा चव्हाण यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. अरविंदचा आखोड टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला मी दयामाया दाखवणार नाही या इराद्यानं चेंडू हलकेच टोलवला जातोय तो स्क्वेअर लेग पट्ट्यात. टायमिंग अचूक होतं मात्र दोन क्षेत्ररक्षकांची पोकळी बरोबर भरून काढण्यास फलंदाज कमी पडतोय. कामी येतोय क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा. एकेरी धाव ही दिली जाते. एकेर धावेने खातं खोललं जाते ते सुजित सावळ याच्याकडनं व पर्यायानं बॉथम वॉरियर्स या क्रिकेट संघाचं खातं ही महत्त्वपूर्ण अशा उपांत्य फेरीच्या सामन्यात खोललं जातंय ते एकेरी धावेने. छोट्या चणीचा मात्र आक्रमकता व संयमता ज्याच्या नसानसात भिनलेली असा साई काणेकर सामना करतोय. काहीसा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तनाचा चेंडू चकवा देतोय तो फलंदाज साई काणेकरला. चेंडू पॅडला स्पर्श करतोय व निर्धाव म्हणून या ठिकाणी गणला जात 3 चेंडूंच्या सांगत एकेरीस 1 अशी धाव फलकावर ही बॉथम वॉरियर्स संघाची. अरविंद नेमळेकर सज्ज होतोय. यावेळी मात्र आखूड टप्प्याच्या चेंडूला हवेत भिरकवला जातोय. चेंडू जातोय तो शॉर्ट लॉंग लेगला व शॉर्ट फाईन लेगवरनं आपल्या डावीकडे सरसावत एक सुरेख असा झेल टिपला जातोय तो क्षेत्ररक्षकाकरवी व ज्या सफलतेच्या शोधात नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कणकवली संघानं घेतला तो निर्णय पहिल्या षटकात योग्य असल्याचा निर्वाळा हा अरविंद नेमळेकर आपल्या कर्णधाराला देतोय. 1 धाव एका गाड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक हे प्रगतीपथावर डीजे. एक गरीबात एक अशी धावसंख्या. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र हवेत चेंडू न टोलवता चेंडू जमिनीलगत टोलवण्यात फलंदाज धन्यता मानतोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगवरनं येतोय. मिड विकेटच्या दिशेनं जात तो चेंडूवर ताबा मिळवतोय. फेक करतोय गोलंदाज अरविंदच्या दिशेनं. मात्र जमिनीलगत टोलवलेल्या फटक्यावर 2 धावा महत्त्वपूर्ण मिळत आहेत त्या फलंदाज सुजित देवळीला व या 2 धावे सुजित सावळला व धावसंख्या धावफलकावर परावर्तित होते ती 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सफलता प्राप्त षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज सज्ज. याही वेळी आतताईपणा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही अशा खाली जागी चेंडू टोलवण्याचा मोह या ठिकाणी आवरता येत नाही तो फलंदाजला. मात्र चेंडू जर सरळ बॅटने खेळला असता, कव्हरच्या दिशेने ढकलला असता तर क्रिकेटच्या सांकेतिक भाषेतील ज्याला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट म्हटले जातात किंवा तंत्रशुद्ध फलंदाजीचे धडे देताना ज्या फटक्यांना या ठिकाणी प्राथमिक धडे असे संबोधले जातात ते फलंदाजांसाठी पोषक असलेले फटके टोलवण्यात या ठिकाणी
अति वेगवान अशा क्रिकेटच्या प्रकारात फलंदाज कमी पडतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय व पहिल्या चेंडू या 3 षटकाची सांगता निर्धाव चेंडू अखेर होत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गुणलेखनाची कामगिरी बजावताना माझे मित्र या ठिकाणी सन्माननीय यश किनेकर मला माहिती पुरवताना सांगतायत की दोन्ही संघ हे तुल्यबळ असे संघ आहेत व अनुभवी व अननुभवी खेळाडूंच्या मिलाफात या दोन्ही संघांनी अतिशय दर्जेदार अशी कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. कोणत्या संघाचं अस्तित्व टिकून राहतंय हे पाहायचं आहे या स्पर्धेदरम्यान या महत्त्वपूर्ण अशा उपउपांत्य फेरीच्या निमित्तानं. कणकवली अवधूत स्पोर्ट्स संघाच्या वतीनं बदली गोलंदाज म्हणून सज्ज होतोय तो गोलंदाज वैभव परब. डावखुराचा फलंदाज यावेळी मात्र स्वागत करतोय एका सुरेख अशा हुकच्या फटक्याद्वारे. चेंडू डीप फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय, चेंडू चौकारासाठी सीमित होतोय व ज्या मोठ्या फटक्याची अति आवश्यकता होती खास करणं आघाडीच्या 2 षटकात संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी तो पहिला आक्रमकतेने विश्वसनीय भरलेला फटका प्रतिस्पर्धी संघाला आपली रणनीती बदलण्यास प्रवृत्त करणारा व संघ साथीदारांचा आपल्या संघाच्या दृष्टिकोनातनं म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातनं आत्मविश्वास वाढवणारा असा फटका डावखुर हाताचा फलंदाज बबलू नाईक हा टोलवतोय. बबल नाईक हा टोलवतोय. यानंतर सामना होतोय फ्रेंडशिप रायडर माटोन वर्सेस जीत चेंडवन. दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला पुकार येतोय. नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू हवेत टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या चेंडू खाली झेल टिपण्याची नामी संधी होती मात्र झेल टिपण्याच्या नादात या ठिकाणी स्वतःवरचं नियंत्रण क्षेत्ररक्षण खोवतोय. मर्यादित षटकांचा सामना असो किंवा मोठ्या षटकांचा सामना असो अशा पद्धतीचा झेल टिपणं ही क्रमप्राप्त बाब असते ती क्षेत्ररक्षकासाठी, कारण कोणताही नैसर्गिक अडथळे या मैदानावर आपण पाहत नाही. म्हणजे फलंदाज गोलंदाज व क्षेत्ररक्षक या तिन्ही विभागात अग्रेसर कामगिरी खेळाडूला करण्यास प्रवृत्त करणारी अशी खेळपट्टी आणि मैदान या मैदानावर मात्र क्षेत्ररक्षक चकतोय. आखूड टप्प्याचा चेंडू प्रथम इरादा होता मोठा फटका हवेत मारण्याचा मात्र चेंडू जमिनीलगत टोलवण्यास फलंदाज धन्यता मानतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव धोकादायक होऊ शकली असते. दुसरी धाव घ्यावी की न घ्यावी या द्विधावस्थेत फलंदाज होता. तिसरी धाव या ठिकाणी संभव आहे मात्र 2 फलंदाजांचा अचूक ताळमेळ नसल्याने सहजगत्या ज्या चेंडूवर 3 धावा किंबहुना 4 धावा ही मिळू शकल्या असत्या ती नामी संधी हुकली जाते ती या डाव्या उजव्या हाताच्या जोडगोळीकडनं व 2 धावांवर ही समाधान मानावं लागतंय. कदाचित एक कयास वर्तवला जातोय की लीग ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू हे एकत्रित येऊन एक संघ होऊन खेळतायत त्यामुळे खेळाडूंमध्ये या ठिकाणी एकमत होण्यास कुठेतरी कमतरता भासते किंवा एक दुसऱ्यांचे कच्चे दुवे हेरून घेण्यास या ठिकाणी फलंदाज कमी पडतायत व त्यामुळे नामी संधी तिसऱ्या धावेची ही चुकली जाते. 2 धावा फलंदाज प्राप्त करतायत. स्वीपचा सुरेख असा फटका चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर फाईन लेग क्षेत्रात व ज्यावेळी चेंडूने बॅटला स्पर्श केला होता चौकाराचा शिक्का बसला होता. पंच हातवारे करतायत, चौकाराचा इशारा देत आहेत. अंतिम सोपस्कार पूर्ण होत आहेत व या अंतिम सोपस्काराद्वारे 4 धावा बबल नाईकच्या खात्यात जमा झाल्या आहेत तर 4 धावा बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खाती जमा झाल्या आहे. याची खुणगाट पडते ही महत्त्वपूर्ण अशा उपउपांत्य फेरीच्या सामन्यात. परिणामतः धावफलक 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा सुरेख असा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं टोलवला जातोय. 2 धावा तर नक्कीच मिळतील. तिसऱ्या धावेचा आतताईपणा न करता 2 धावांवर फलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरतायत, समाधान मानतायत. एक योग्य असा बबलचा निर्णय म्हटला तर वावगं ठरणार नाही कारण धावतीची अनाठाई विकेट या ठिकाणी फेकण्यापेक्षा या ठिकाणी मोठे फटके मारण्यावर तो धन्यता मानतोय व 2 धावांवर तो समाधान मानत 17 अशी धावसंख्या ही धावफलकावर. कोर्ट एंडकडनं गोलंदाज सज्ज. याही वेळी चेंडू हलकेत जातोय तो ऑन साईडला. 1 धाव तो फलंदाज पूर्ण करतायत. पंचांकडनं इशारा येणं ही बाकी. चेंडू पॅडला स्पर्श झाल्याचा इशारा पंचांकडनं येतोय म्हणजे नेमकी जी खुणगाठ या ठिकाणी बांधली होती ती खुणगाठ योग्य असल्याचा निर्वाळा. एकेर धाव लेग बाईच्या अवांतरच्या स्वरूपात. परिणामतः 2 षटकांचा खेळ समाप्त व प्रति षटकामागे 9 धावांच्या आतषबाजीनं
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघ वेंगुर्ला 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर. डीजे. म्हणजे पहिल्या 2 अनिवार्य षटकांचा खेळ समाप्त. तिसरं षटक गोलंदाजीमध्ये कोण गोलंदाज सज्ज होईल याची औपचारिकता मैदानावर बाकी. ती औपचारिकता या ठिकाणी पूर्ण होतोय व गोलंदाज रुपेश धुरी याची वर्णी लागते ती या ठिकाणी पॅव्हेलियन एंडकडनं या मैदानावर. या मैदानाचा या ठिकाणी अंदाज घेतल्यास एक पॅव्हेलियन एंड व एक कोर्ट एंड असे 2 एंड या ठिकाणी, छत्रपती एंड असे 2 एंड या ठिकाणी सज्ज होत आहेत. पुढे सरसावत या ठिकाणी चेंडू टोलवला जातोय. 1 धाव तर नक्की फलंदाज प्राप्त करतायत. एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ महत्त्वपूर्ण अशा उपउपांत्य फेरीच्या सामन्यात डीप या ठिकाणी लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात. त्यांच्या दिमतीला म्हणजे त्यांच्या मदतीला डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय व या क्षेत्ररक्षकाच्या लव्या जम्यासह गोलंदाज सज्ज होतोय. आखोड टप्प्याचा चेंडू, सुरेख असा फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातोय व बघता बघता गगनाला गवसणी घालत एक मोठा फटका, मोठा आघात. या सामन्यातील पहिल्या षटकाराची नोंद होते. मैदानावरती फलंदाज अर्थातच या ठिकाणी सुजित सावळ याच्या बॅटमधनं डीजे. धुरीचा आखूड टप्प्याचा चेंडू व या आखूड टप्प्याच्या चेंडूला योग्य शिक्षा. डीप स्क्वेअर लेगला चेंडू 6 धावांसाठी. परदा गोलंदाज सज्ज. चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा एक देखण्या असा फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधनं चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषेला निमंत्रण देतोय. मात्र डीप पॉइंटवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूची फेक दिमाखात यष्टीरक्षकाच्या दिशेनं करतोय व या फटक्याद्वारे 2 धावा मिळत आहेत त्या फलंदाज सुजितला. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात एका मोठ्या धावफलकाचे या संकेत दिसत आहेत मैदानावर. त्यावेळी इनसाइड एज पद्धतीनं चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगला. ज्या फटक्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत या ठिकाणी लेमन कट पद्धतीचा चेंडू हा संबोधला जातोय. म्हणजे ज्यावेळी फलंदाज मोठा फटक्याचा पवित्रा घेतो व चेंडू बॅटच्या इनसाइड एजला लागून डीप फाईन लेगच्या दिशेनं या ठिकाणी आपली दिशा बदलतो, त्या फटक्याला लेमन कट पद्धतीचा फटका मानला जातो किंवा म्हटला जातो व तोच फटका फलंदाज सुजितच्या बॅटमधनं येतोय. परिणामतः 28 धावा. शफल करतोय, मोठा फटका तर फलंदाजच्या बॅटमधनं निघतोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग लेगला व सीमारेषेच्या अलगद ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या डोक्यावरनं त्याला चिरत चेंडू डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी जातोय व परिणामतः या षटकारानं धावसंख्या वधारते ती 36 धावांवर. सुरेख असा फटका. चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनी लगत जातोय तो कव्हरच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. ह्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या सरकते ती आता मात्र 35 धावांवर. तिसरं षटक बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचं मनोधैर्य वाढवणारं, तब्बल 17 धावा वसूल करून देणारं. बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला जी प्रथम फलंदाजीची संधी मिळाली ती प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर काही मनसुबे, काही डावपेच आखले होते ते बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघ वेंगुर्लाच्या कर्णधाराने की फलंदाजांना पोषक अशा खेळपट्टीवर निर्धारित 6 षटकात 80 धावांपर्यंत तरी मजल मारावी व कर्णधाराच्या स्वप्नाला या ठिकाणी सत्यात साकारण्यासाठी आवश्यक असलेलं असं षटक धावफलकावर जाते ते तब्बल 17 धावांचं. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या सांगतेकरी 36 धावा. प्रतिषटकामागे 12 धावांच्या धावगतीनं
गोलंदाजी म्हणून या ठिकाणी पाहायचं आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय. बहुधा गौरव गोलंदाज याची वर्णी लागते. ती छत्रपती रोड एंडकडनं व छत्रपती एंडकडनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं व कणकवली क्रिकेट संघासाठी सांघिक चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज गौरव बहुधा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीने सज्ज होतोय की नाही ते पाहायचं आहे. बहुधा राईट आर्म राऊंड द विकेट मध्ये मारा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेनं साधा सोपा झेल टिपण्याची संधी होती. मात्र सुस्तपणा क्षेत्ररक्षकाचा हा डोळ्यासमोर येतोय. अगदी आरामात मी झेल टिपेन हा क्षेत्ररक्षकाचा आविर्भाव क्षेत्ररक्षकांनी संघाच्या नुकसानीस कारणीभूत ठरतोय व डावखुरा हाताचा फलंदाज बबल नाईक याला जीवनदान प्राप्त होत धावफलक पुढे सरकतोय तो 37 धावांवर. आमचे आजच्या दिवसाचं खास आकर्षण आणखी एक डीजे ऑपरेटिंगसाठी भाई बिले खास केरवड्यावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. भाई बिले यांचं स्वागत होतं आहे छत्रपती क्रीडा मंडळ वेंगुर्ल्याच्या वतीने. आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा सीमारेषा दर्शवली जाते व प्रथम फलंदाज हा आघाडीच्या षटकात स्वस्तात तंबूत परतल्यानंतर जे मानसिक दडपण आलं होतं बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या समोर ते दडपण हाताळण्यात डाव्या उजव्या हाताची जोडी ही कामी येते. 6 धावाने 43 धावा ह्या धावफलकावर. परदा गोलंदाज सज्ज होतोय काहीसा शपल होत स्वतःला स्थिर स्थावर होत चेंडू डीप स्क्वेअर लेगला टोलवावा हा मानस सुजितचा असफल ठरतोय. यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसावतोय व परिणामतः निर्धाव चेंडू 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 41 धावांची बहारदार भागीदारी होताना दिसते ती दुसऱ्या गड्यासाठी. गोलंदाज सज्ज आखूड टप्प्याचा चेंडू हवेत टोलवला जातोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा हा लिलया पार करतोय व ज्या आतषबाजीची नितांत गरज होती बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला तो आतषबाजीने सज्ज असलेला फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा कर्णधार दाजी नाईक याचा उत्साह वाढवणारा व बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या समर्थकांना दिलासा देणारा 6 धावांसाठीचा फटका निघतोय. तो फलंदाज या ठिकाणी सुजित सावळ याच्या बॅटमधनं एकंदरीत तिसऱ्या षटकार तर 49 धावा ह्या धावफलकावर. फ्रेंडशिप रायडर मातोंड संघ आपली ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेनं मोठा फटका. यावेळी मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय व ज्या चेंडूवर फलंदाजला मोठ्या फटक्याची आशा होती त्या ठिकाणी चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेनं झेलचित होऊन मैदानाच्या बाहेर. सलामीचा फलंदाज सुजित सावळ हा माघारी परततोय. तब्बल 46 धावांची नटलेली भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी ही संपुष्टात येते व 48 धावांवर दुसरा हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर. फ्रेंडशिप चेंदवन या दोन संघादरम्यान या ठिकाणी फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट संघ आपल्या जीत चेंडवन क्रिकेट संघ या ठिकाणी आपल्या संभाव्य 11 खेळाडूंची नावं देतोय तो मैदानावर. बाकी आहे ती नावं येण्याची म्हणजे फ्रेंडशिप रायगर मातोंड. तरी फ्रेंडशिप मातोंड क्रिकेट संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करीत आहोत की आपल्या प्लेईंग 11 क्रिकेट संघाची संभाव्य यादी त्यांनी समालोचन कक्षाकडे सुपूर्द करायची आहे. फ्रेंडशिप रायगर मातोंड संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय की आपल्या संभाव्य प्लेईंग 11ची नावं समालोचन कक्षात आपण या ठिकाणी सुपूर्द करायची आहे. फुल टॉस चेंडू सुरेख असा फटका चेंडू जातोय तो डीप कव्हरच्या दिशेनं निश्चितपणे सीमोल्लंघन होतोय. सीमोल्लंघनानं या ठिकाणी अर्धशतकी खेळी सांघिक बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ पार करतोय. 52 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. खेळ समाप्त होतोय तो अर्थातच या ठिकाणी 4 षटकांचा. डावखुराचा फलंदाज बबल नाईक आपल्या नावरूपाला साजेशी महत्त्वपूर्ण संघाला तारणहार म्हणून कामी येणारी अशी खेळी करतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 52 धावा अवघ्या 12 चेंडूंचा म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी. जी आतषबाजी मैदानावर होते त्याचीच पुनरावृत्ती या 2 शेवटच्या षटकात होईल अशी अपेक्षा. कारण ज्या खेळाडूला टेनिस बॉल क्रिकेटच्या
फलंदाजीचा इतिहास पाहता वादळ संबोधलं जातो किंवा विस्फोटक फलंदाजी म्हणजे काय असते, ज्याचं ज्वलंत उदाहरण ज्या फलंदाजानं अनेक वेळा आपल्या आक्रमक फटकेद्वारे सचित्र दर्शवलंय. मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यात तो आपल्या संघासाठी तारणहार म्हणून कामी येतोय की नाही हे चित्र स्पष्ट करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत आमचे सहकारी, मालवणीचा बुलंद आवाज, आमचे जवळचे मित्र बादल चौधरी. धन्यवाद समीर. परत एकदा छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये सगळ्यांचं स्वागत. दाजी नाईकचो फटको तर मोठो असा, चेंडू हवेत, गोलंदाज चेंडूच्या खाली, शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल आणि दाजीक मिळालेला जीवदान. दाजी नायकाचा कौतुक आपण ऐकला समीर तुझ्याकडसून, आणि खरोखरच जितक्या कौतुक करूचा तितक्या कमी असो ह्यो अष्टपैलू खेळाडू, ताकदवान खेळाडू, बाहुबली ऑफ द सिंधुदुर्ग असं ज्याका म्हटलं जातं, असा दाजीक मिळाला जीवदान. दाजीसाठी बक्षिसीला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये, षटकाराच्या हॅट्रिकसाठी बक्षिसा माफ करा 1000 रुपयांचा गंगाराम डोंगरे साहेबांकडून. आणि दाजी एकही षटकार न मारता तंबूच्या दिशेत. तिसरा कलाम लागला. दाजीच्या नावाचा एकूण धावसंख्या स्थिरावली 54 रन्सावर. पहिल्या 4 ओव्हरींचा जेव्हा खेळ संपलो तेव्हा 52 धावा जमवलेले. खूपच सुंदर फलंदाजी बॉथम वॉरियर्सची आजच्या दिवसात. नवीन फलंदाज दाजीची जागा घेण्यासाठी वासुदेव गावडे. जा काम आज दाजी नायकाकडून अपुरा राहुला आता पूर्ण करण्याच्या इराद्याने वासुदेव मैदानात पावला टाकताना. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ बाकी असा. आजच्या दिवसात मोठी फटकेबाजी आपण सकाळच्या सत्रात बघितली बांदेश्वर बांदा संघाकडून, खास करून गौरव सडेकर. तत्पूर्वी उत्तम मोठ्याची फलंदाजी बघितली आपण साई स्पोर्ट दाबोली संघासाठी. या सत्रात मात्र अतिशय सुंदर कामगिरी सुजित सावळ आणि बबल नाईकची. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा अतिशय सफल प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास, पंचांचा इशारा होईल चौकाराचा आणि धावसंख्या स्थिरावली 58 रन्सावर. खैरात फलंदाजी करणाऱ्या संघावर येतोय. खास करून बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या फलंदाजांना या ठिकाणी मोठ्या फटक्यांवर प्रेरित करण्यासाठी सन्माननीय गंगाराम डोंगरे यांच्याकडनं पारितोषिक आलंय. षटकारांची हॅट्रिक साध्य करणाऱ्या फलंदाजला 1000 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलंय. मात्र हे पारितोषिक असेल या इनिंगसाठी. खूप मोठी बक्षिसा समीर बघूक मिळाली. समीर कालच्या दिवसात आमच्या बबीन कमाल केलेली. खूप मोठी बक्षिसा तुका चुकली. एका षटकारासाठी जवळपास 8000 रुपयांचा बक्षीस तो घेऊन गेलो. 10,500. समीर म्हणजे खेळान कोणाचा पॉट भरला ह्या प्रश्नाचा योग्य उत्तर होता. आणि तोच बबी आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या मदतीसाठी उपस्थित असा. बबी, बक्षिसासाठी अभिनंदन तुझं असाच, पण स्पर्धेसाठी जी मदत तुझी असा ती खरोखरच वाखाणण्याजोगी असा. 5व्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 चेंडूनंतर धावसंख्या स्थिरावली 59 रन्सावर. बॉलिंग मार्कवर अरविंद नेमेकर, आणखी एक गुणवान खेळाडू. तेरसे पांबार्डे पंचक्रोशीत प्रत्येक मैदानावर ज्याच्या गोलंदाजीची छाप असा असं अरविंद बॉलिंग मार्कवर. पुढे सरसावत फटको कव्हरच्या दिशेने 1 रन्स अगदी सहज मिळतलो. 1 रन्सावर फक्त समाधान. 1 रन्सांची धावसंख्या 60 रन्सावर. 5व्या षटक प्रगतीपथावर 12 पेक्षा जास्त धावांची सरासरी आणि अगदी सुरुवातीपासूनच चेंडूवर आक्रमण, ह्योच बचाव, ही स्ट्रॅटेजी वापरली गेली आज फलंदाजी करताना ह्या महत्त्वाच्या सामन्यात बॉथम वॉरियर संघाकडून.
फाईन लेगच्या कपडावरसून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, चेंडू रवलो मेडन. या मेडन चेंडूनिशी 5व्या षटकाचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 60 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. बॉथम वॉरियर संघ पहिली फलंदाजी अवधूत कणकवली संघासमोर. गदर पिक्चरचा गाणं तुमच्यासाठी ऐकवलं आमच्या डीजेनी. सनी देओल, अमिषा पटेल ज्या पिक्चरात आपण बघूक मिळालेले. यूट्यूबच्या दर्शकांका ह्या गाणं ऐका घेऊचं नाही, कॉपीराईटचे काही प्रॉब्लेम असत, इश्यू असत. पण खूप सुंदर डीजे पहिल्या दिवसापासून. आज खास ऑपरेटर भाई बिले ऑपरेटिंगसाठी. आजच्या दिवसाचं आकर्षण समालोचन कक्षात असत म्हणजे समीर पांढरे. बऱ्याच विश्रांतीनंतर परत एकदा समीर. आणि समीर, खूप वर्ष तुका आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये बघितलेलो. आज खूप दिवसांनी परत एकदा तुझ्या बाजूक बसून समालोचन करण्याची मजा काय वेगळी असा. पण ही मजा करतानाच एका व्यक्तीक मात्र आपण सगळेजणच खूप मिस करतलो, अशोक नाईक. शेवटच्या षटकाची सुरुवात, फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळतली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षण खूप सुंदर, पण दुसरी धाव काय रोखू शकलो नाही. 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 62 रन्सावर. बॉथम वॉरियर संघ, ज्या बॉथम वॉरियर संघाने 2018 मध्ये छत्रपती मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा जिंकली, त्यावर्षी जीएमसी रेडी संघावर त्यांनी विजयश्री संपादन केलेली. तोच बॉथम वॉरियर संघ परत एकदा ह्या स्पर्धेच्या चषकावर आपलं नाव कोरण्याच्या इराद्यान. दुसरो चेंडू सोडून दिलो विकेट किपरसाठी. पंचांचो इशारा होईलो वाईड चेंडूचो. अवांतरच्या स्वरूपात एक धाव. बघता भजी मागता वडे. समुद्रात मासो आणि तडीक मॉल. एकूण धावसंख्या स्थिरावली 63 रन्सावर. समीर, दाजीन खूप निराश केला आज. दाजीकडसून अपेक्षा खूप होते. एक गुणी खेळाडू असा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचो. यॉर्कर लाईनचो चेंडू असा. चेंडू परत मेडन. सुरेख गोलंदाजी होते व फलंदाजांना प्रेरित करण्यासाठी सन्माननीय विकास सावळे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केले आहे. ते या इनिंगमध्ये षटकार टोलवणाऱ्या फलंदाजला 200 रुपयाचं पारितोषिक विकास सावळे यांच्याकडनं ओव्हर टू बादल. नक्कीच षटकार बघूक मिळतील अशी सगळ्यांची अपेक्षा असा. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा असा प्रयत्न, आणि ही स्ट्राईक तर आपल्याकडे ठेवली, पण या स्ट्राईकच्या नादात या कलाम लागला. एकूण धावसंख्या स्थिरावली 63 रन्सावर. आज दाजीचा कौतुक करण्याची जास्त संधी समीर मिळाली नाही, पण 20पेक्षा जास्त हाफ सेंचुरी, तेवढीच मॅन ऑफ द सिरीज. आणखी एक वैशिष्ट्य समीर दाजीचा असा, जा बऱ्याच जणांना माहिती नसतात, काल तळवड्यामध्ये रस्सीखेच स्पर्धा झाली आणि दाजीचा संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचलो. दाजी जर वेळेत त्या स्पर्धेत पोहोचलो असतो तर दाजीचा संघ फायनल जिंकलो असतो. दाजी टीमीच्या बाहेर राहिलो आणि थैसर दाजीचा संघ हरलो. पण दाजी क्रिकेटच्या मैदानावर, बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात आणि रस्सीखेचच्या स्पर्धेत सुद्धा आपल्या ताकदीचा पुरेपूर अनुभव सगळ्या प्रतिस्पर्ध्यांका दाखवता. नक्कीच दाजी नाईक म्हणजे एक ठरारीचा असा क्रिकेटमध्ये एक त्याचं नावाचं वलय आहे. मात्र आज तो चुकतोय. तो ज्यावेळी मैदानावर आला 12 चेंडूंचा अवधी शेष होता, मात्र प्रत्येक चेंडूवर घणाघाती फटका मारण्याचा त्याचा मोह हा त्याची बहुमूल्य विकेट प्रतिस्पर्धी संघास बहाल करण्यासाठी कामगिरी कारणीभूत ठरतोय व 2 धावांवर तो माघारी परततोय. वासुदेव शायकर यांच्या दिशेने फटको तर मोठो असा. बघता बघता चेंडू जातलो आखाड्याच्या पहिलाडी असा वाटला, पण शेवटच्या क्षणी खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी ह्या खेळाडून वाचवलं. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक टाळ्यांचो गजर ह्या खेळाडूसाठी झालो, त्याच्या अवधूत कणकवली संघाच्या पाठीराख्यांकडून. या ठिकाणी फलंदाज वासुदेवसाठी पारितोषिक येते. त्यांनी जर षटकार टोलवला तर सन्मान्य पृथ्वीराज कोरापकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांच्यासाठी आलंय. फलंदाज वासुदेव याच्यासाठी. आखू टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर. परत एकदा लॉंगॉनचो खेळाडू स्क्रीनवर. एक धाव पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट होता की काय असा वाटला, पण शेवटच्या क्षणी अगदी काही फुटान कमी पडलो. गौरव रगजीचो थ्रो. गौरव रगजीचा कौतुक करूचा तितक्या थोडा. लॉंग ऑन वरसून थेट विकेट किपरच्या हातात थ्रो. सुंदर फेक आणि शेवटच्या क्षणी फलंदाज धावबाद. फक्त एका धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 66 रन्सावर.
गावकर मैदानात पावला टाकताना स्ट्रायकरांच्या दिशेने एकूण धावसंख्या स्थिरावली 66 रन्सावर. शेवटचो एक चेंडू फक्त समीर तुझ्यासाठी, एक नाकार मुटको अपेक्षित. कोलवा टप्प्याचा चेंडू होतो यॉर्कर लाईनचो पॉईंटच्या दिशेने 1 रन्स फक्त मिळतलो. 1 रन्सावर समाधान. या 1 रन्सांची इनिंगची झाली सांगता. पहिल्या 6 षटकांचो खेळ झालो समाप्त. आजच्या दिवसातलो हे दुसरो सामनो. बॉथम वॉरियर्सने टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग केली आणि या पहिल्या बॅटिंगमध्ये सुजित सावळचे 24 रन आणि त्याचबरोबर बबल नाईकचे 30 रन या दोघांच्या जोरावर बॉथम वॉरियर संघ, ज्या बॉथम वॉरियर्सने 2018 मध्ये स्पर्धा जिंकली, त्या बॉथम वॉरियर्सची एकूण धावसंख्या येऊन स्थिरावली 67 रन्सावर. 68 धावांचो पाठलाग आणि ह्या 68 धावांचो पाठलाग अवधूत कणकवली संघ कसो करता बघूया समीरच्या मुखातून. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय बाबली वांगणकर साहेब यांचं आगमन या मैदानावर झालेलं दिसतंय. आम्ही त्यांना विनंती करतोय की व्यासपीठावर जो मान्यवर कक्ष आहे त्या ठिकाणी येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय बाबली वांगणकर साहेब यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तसंच एक सूचना, वेंगुर्ले नगर परिषद आणि उपरकर शूटिंग रेंज यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेमबाजी प्रशिक्षण शिबिर हे दिनांक 23, 24, 25 आणि 26 जानेवारी दरम्यान वयोगट 11 वर्षाच्या वरील या ठिकाणी वय वर्ष 11च्या वरील जे कोणी या ठिकाणी इच्छुक असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी आयोजित केलं आहे. ते याच मैदानावर उपरकर नेमबाजी प्रशिक्षण केंद्र कॅम्प वेंगुर्ला. तरी जे कोण इच्छुक प्रशिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन संपर्क साधायचा आहे. लक्षात ठेवा, तारीख 23, 24, 25 आणि 26 जानेवारी दरम्यान 11 वर्षाच्या पुढील वयोगटासाठी या ठिकाणी उपरकर शूटिंग रेंज यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेमबाजी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन याच मैदानावर करण्यात आलं आहे. ते उपरकर नेमबाजी प्रशिक्षण केंद्र कॅम्प वेंगुर्ला यांच्याकडे. तसेच यानंतर जो सामना होईल तो जीत चेंडवन वर्सेस फ्रेंडशिप रायगर मातोंड या 2 संघादरम्यान. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षाकडे या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी या 2 संघादरम्यान खेळवलं जाणाऱ्या महत्त्वपूर्ण उपउपांत्य फेरीच्या म्हणजे क्वार्टर फायनलच्या सामन्याची नाणेफेक होईल व नाणेफेक होईल ती जीत चेंडवन व या ठिकाणी मातोंड या 2 फ्रेंडशिप रायगर मातोंड या 2 संघादरम्यान. काहीशी खराब अशी कामगिरी, क्रिकेट रसिकांची निराशा करणारी, संघ साथीदारांची निराशा करणारी अशी कामगिरी ही बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या साठी होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण एक वेळ अशी अवस्था होती की सुरुवातीच्या 3 षटकात 36 धावा, त्यानंतरच्या 4थ्या षटकात निघालेल्या 16 धावा म्हणजे 52 धावा 4 षटकांमध्ये ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात उभ्या केल्या होत्या बॉथम वॉरियर्स संघाने. सुरुवातीचा गडी हा 2 धावांवर सांघिक धावसंख्या असताना तंबूत परतल्यानंतर सांघिक 2 धावा अशी धावसंख्या धावफलकावर असताना पहिला गडी बाद झाल्यानंतर 46 धावांची बहुमूल्य भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी झाली होती. त्यानंतर हा संघ प्रथम फलंदाजी करणारा बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ हा जवळपास 80 धावांपर्यंत मजल मारेल असं प्राथमिक चित्र हे स्पष्ट झालं होतं. कारण दाजी नाईक सारख्या मोहरा हा मैदानावर आला होता आणि 12 चेंडूंचा अवधी हा शेष होता. मात्र आतताईपणा या ठिकाणी नडतोय बॉथम वॉरियर्स संघाला. परिणामतः निर्धारित 6 षटकांमध्ये 66 धावा ह्या धावफलकावर. सन्माननीय मायकल लोबो साहेब यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान होतंय. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं मान्यवर कक्षात आम्ही स्वागत करीत आहोत व या ठिकाणी स्थानपन्न होण्याची विनंती करीत आहोत आमचे मित्र सन्माननीय मायकल लोबो यांना. फ्रेंडशिप रायगर मातोंड संघ कृपया कर्णधार आम्ही वारंवार विनंती करीत आहोत. या ठिकाणी वेळेचं बंधन महत्त्वाचं आहे कारण एका शिस्तप्रिय नियमावलीद्वारे या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी कृपया त्या नियमावलीला व या स्पर्धेच्या इतिहासाला कुठेही गालबोट लागता कामा नाही याची खातरजमा आपण घ्यायचं आहे. वेळीच नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. वेळेचं भान आपण ठेवायचं आहे. 67 धावा धावफलकावर 68 धावांची गरज या ठिकाणी पुढील फेरीमध्ये म्हणजे उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी ही कणकवली क्रिकेट संघाला.
गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज सुजित देवळी, तर स्ट्राईकला युवराज कदम. दरम्यान नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आजमावला जातोय तो फ्रेंडशिप रायडर्स व जीत चेंदवन या दोन संघादरम्यान खेळवला जाणाऱ्या सामन्याचा. व नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जीत चेंदवन क्रिकेट संघ जिंकतोय. या सूचनेनुसार परत एकदा मैदानावर 68 धावांचं लक्ष. गोलंदाज सुजित आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. पहिला चेंडू पुढे सरसावत सुरेख अशा पद्धतीने त्याच्या जोरावर टोलावला जातोय. चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा पार करतोय व 68 धावांचा पाठलाग करताना सुरुवात जी अपेक्षित होती, प्रतिस्पर्धी संघावर पहिल्या चेंडूपासनं या ठिकाणी दबाव आणणं हे गरजेचं होतं. ती अचूक कामगिरी छोट्या चणीचा मात्र अनुभवाने परिपक्व असलेला व कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी आपल्या खांदी घेत सलामीवीराची भूमिका पार पाडणारा युवराज योग्यरित्या निभावतोय व षटकारानं तो स्वतःचं खातं खोलत या ठिकाणी दाजी नाईकच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला हा सावध गतीचा पवित्रा घेण्यास तो निश्चितपणे या ठिकाणी ठेवतोय. 6 धावा पहिल्या चेंडूच्या सांगतेखेरीज पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं उंचपुरा सुजित हा मारा करतोय. प्रथमतः इरादा होता चेंडू स्वीप करण्याचा, मात्र चेंडूची गती पारखली जाते. चेंडूचा टप्पा हा नीट युवराज पाहतोय व स्वीपचा नाद सोडून हलकेच चेंडू वायरिश गलीच्या दिशेने टोलवतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. चेंडूची फेक करतोय. एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एक मोठा असा फटका मारल्यानंतर एकेरी धाव म्हणजे क्रिकेटमध्ये जी गोष्ट आवश्यक होते असते, मोठ्या फटक्याच्या आहारी न जाण्याचा आततरीपणा या ठिकाणी करायचा नसतो फलंदाजांनी, आणि तीच नेमकी गोष्ट क्रिकेटच्या भाषेतील युवराज करतोय. मोठ्या फटक्यानंतर एकेरी धाव, 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 7 धावा ह्या धावफलकावर. नवीन फलंदाज डावखुऱ्याचा कृष्णा पाटकर. जवळपास माझ्या माहितीनुसार 20 वर्ष क्रिकेटची अविरत सेवा जो डावखुऱ्या हाताचा खेळाडू कृष्णा पाटकर करतोय, त्या कृष्णा पाटकर अशा अनुभवी खेळाडूच्या साथीनं अननुभवी खेळाडूंच्या मिलाफात कणकवली क्रिकेट संघ स्वतःच्या संघाचं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय 68 धावांचा पाठलाग करताना. आखूड टप्प्याचा चेंडू, हलकीच दिशा दिली जाते. चेंडू जातो तो शॉर्ट कव्हरला. 1 धाव तर मिळेल यात कोणतीही शंका नाही. कृष्णा पाटकर एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 8 धावांवर. तर आताच जुन्या खेळाडूंच्या बाबत मी बोलत होतो. अनेक खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेट संघाचं अस्तित्व या स्पर्धेचं समीर वैशिष्ट्य जुने जाणते खेळाडू आणि त्याचबरोबर अनेक नवीन होतकरू खेळाडू सुद्धा स्पर्धेत खेळताना नाही तर स्पर्धा गाजवताना सुद्धा दिसले. खूपच सुंदर स्पर्धा, सर्वांची लाडकी स्पर्धा. खोलवर टप्प्याचा होता चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय आणि एक अपेक्षित यश आपल्या संघाला मिळवून देतोय. या पहिल्याच षटकात 67 धावा पहिल्या जमवल्या बॉथम वॉरियर्सने. 68 धावांचा पाठलाग करणाऱ्या अवधूत कणकवली संघाला हा पहिलाच धक्का बसतोय. सलामीचा युवराज मात्र या ठिकाणी निराशा करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार टोलवल्यानंतर या ठिकाणी संघाच्या गोटात नवचैतन्य ज्याने माजवलं होतंय तो युवराज मात्र अखेर निराश करतोय, माघारी परततोय. 6 धावांवर या ठिकाणी 7 धावांवर वैयक्तिक एका षटकाराच्या सहाय्यानं व त्याची जागा घेण्यासाठी दुसरा एक छोट्या चणीचा मात्र आक्रमकता व संयमता ज्याच्या नसानसात भिनली आहे. ओरोस क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना अनेक सामन्यांमध्ये त्याने एकहाती सामना जिंकून देण्याची कामगिरी केली आहे असा खेळाडू पंकज परब यावेळी मात्र कणकवली संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानावर जातोय. तो 1 गडीबात 8 अशी धावसंख्या धावफलकावर असताना 68 धावांचा पाठलाग करताना. कृष्णा पाटकर याच्यासाठी या ठिकाणी एक पारितोषिक आलंय. सन्माननीय महेश पाटकर यांच्याकडे त्याच्या प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक हे पुरस्कृत केलंय. म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहित करणारी, क्रिकेटला नवसंजीवनी प्रदान करून देणारी अशी ही नाविन्याने नटलेली छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा ही गेल्या 4 दिवसांपासून सुरू झालेली अस्ताकडे वळताना ही दिसते.
सुजू सज्ज ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे अगदी जमिनीला सरपटात जमिनीसारखा असा फटका हा डीप लॉंग ऑफला टोलवला जातोय व एकेर धावेने विश्वसनीय फटक्याने पंकज हे स्वतःचं खातं खोलत संघाला परावर्तित करतोय तो 9 धावांवर. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक शांत अशा वातावरणामध्ये क्रिकेटचा खेळ हा सुरू, दोन्ही संघांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेला असा हा सामना. एका बाजूने 68 धावांचं लक्ष व पाठलाग करताना 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उंचपुरा सज्ज होतोय तो सुजित. परत एकदा जमिनीलगतचा फटका मिड ऑफच्या दिशेनं. जर चेंडूवर ताबा क्षेत्ररक्षकाने योग्य वेळी मिळवला असता तर मात्र थोडासा या ठिकाणी पंचांसाठी कसोटीचा क्षण येऊन ठेपला असता. अर्थात चेंडूचा टप्पा यष्टांचा वेध घेण्यात सक्षम ठरला असता तर मात्र असं काही होत नाही. क्षेत्ररक्षक या ठिकाणी काहीसा चकतोय, क्षेत्ररक्षण योग्य होत नाही. एकेरी धाव कृष्णा पाटकरच्या खाती. ज्या एकेरी धावेने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व निर्धारित 6 षटकांमध्ये 68 धावांचं अंतर पार करण्याच्या प्रयत्नात एक गडी बाद होतोय तो युवराज याच्या स्वरूपात व 10 धावा धावफलकावर या झळकवल्या जात आहेत त्या कणकवली अवधूत स्पोर्ट्स या क्रिकेट संघाच्या वतीनं. 68 धावांचा पाठलाग करताना ओव्हर टू डिसे. ओव्हर टू डिसे. आजच्या दिवशी क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी, एक हुरूप निर्माण करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय भाई चिले जे या ठिकाणी डीजे ऑपरेटर आहे त्यांचं आगमन झालं आहे व आपल्या सुरेख अशा डीजे ऑपरेटिंगची चुणूक ते काही क्षणात या ठिकाणी दर्शवतील यात कोणतीही शंका नाही. परत एकदा मैदानाकडे आपण वळूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 68 धावांचा पाठलाग करताना 10 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये बदल होईल यात कोणतीही शंका नाही. या ठिकाणी छत्रपती रोड एंडकडनं गोलंदाजीमध्ये सुजित सावळ हा एक अनुभवी खेळाडू असा, म्हणजे जरी छोट्या चणूचा हा खेळाडू दिसला असला तरी जवळपास 10 ते 12 वर्ष क्रिकेटच्या मैदानावर सातत्यानं मी त्याला कामगिरी करताना पाहतोय व अशा खेळाडूची कामगिरी ही नवीन खेळाडूंना नवसंजीवनी देणारी ठरेल यात कोणतीही शंका नाही. कारण ज्या हेतूनं ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे, मुळात या स्पर्धेचा हेतू एकच आहे की क्रिकेटची एक पिढी नामांकित अशा खेळाडूंची ही जवळपास असा आता असताना आली आहे. याविषयी आपण या षटकानंतर निश्चितपणे बोलूया. बादल. एक धाव मैदानावर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचा नमुना व तिसरीही धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. एक कचखाऊ असं क्षेत्ररक्षक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या वतीनं ज्या ठिकाणी केवळ 2 धावा निघू शकल्या असत्या व जी फेक केली ती अक्षरशः या ठिकाणी फेक नेमकी करण्यास क्षेत्ररक्षक चकला की कुठेतरी या ठिकाणी अंदाज चुकला याचा कयास घेण्यास असमर्थता समालोचन कक्षामध्ये हे निश्चितपणे होतंय. मात्र क्षेत्ररक्षकाची सुस्तावलेली अशी कामगिरी पथ्यावर पडते ती कणकवली संघासाठी व ज्या ठिकाणी 2 धावा निश्चित होत्या त्या ठिकाणी 3 धावा या मिळत आहेत कणकवली संघाला. पर्यायानं कृष्णा पाटकर याला 13 धावा धावफलकावर या एका गड्याच्या मोबदल्यात 68 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज सुजित सावळ सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं बहुधा स्ट्राईकला फलंदाज या ठिकाणी पंकज कदम. पंकज या ठिकाणी परत छोट्या चणीचा असा खेळाडू. यष्टीरक्षक यष्ट्यांना अलगत असा चिकटून क्षेत्ररक्षक रचनेत फेरबदल केला जातोय कारण डाव्या व उजव्या हाताची जोडी ही मैदानावर, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ती डोकेदुखी ठरते व हीच डोकेदुखी आपण मैदानावर पाहतोय. परिणामतः खेळ पूर्ववत होण्यात थोडासा विलंब हा खर्च होतोय मैदानावर. 68 धावांचा पाठलाग करताना 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज सुचित राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू. जमिनीलगत फटका. चेंडू जातोय तो मिडॉन क्षेत्रात. एक धाव तो फलंदाज पूर्ण करेल. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडूची फेक करतोय तो गोलंदाजाच्या दिशेनं व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 14 धावांवर. ज्या क्रिकेटमध्ये धावफलकाला धावसंख्येला घातांक संबोधला जातो तो 13 हा घातांक टळला जातोय तो कणकवली संघासाठी व 14 अशी धावसंख्या धावफलकावर झळकली जाते. दुसऱ्या षटकात 68 धावांचा पाठलाग करताना
फुलटॉस चेंडू सुरेख असा फटका, ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक नाही अशा खाली जागी टोलवला जातोय. डीप मिड विकेटवरनं डीप लॉंग ऑनच्या दिशेनं आपल्या उजवीकडे सरसावतोय क्षेत्ररक्षक. चूक होणार नाही, दुहेरी धावेचं रूपांतर 4 धावात होणार नाही याची खातर जमा करतोय. फेक येते ती गोलंदाजीच्या दिशेनं व 2 धावा कृष्णा पाटकरच्या खाती जमा होत धावफलक पुढे सरकतोय. तो 16 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं शतक हे प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज, रिव्हर्स स्वीपचा आतताईपणा नडतोय. चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावतोय व ज्यावेळी चेंडू फेकला गेला फलंदाजानं आपला पवित्रा बदलला त्यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये एक अंधुकशी आशा निर्माण झाली होती. अखेर परावर्तित होते ती गडी बाद करण्यात. कृष्णा पाटकर आपल्या नावलौकिकाला मात्र काहीसा तडा देतोय. या महत्त्वपूर्ण सामन्यात आपल्या संघ साथीदारांची, क्रिकेट रसिकांची निराशा आपल्या खांदी उडवतोय व निराश वदनाने, खिन्न मनाने मैदानाचा रस्ता सोडून तो पॅव्हेलियनच्या दिशेने जातोय. 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर टू डीजे. नवीन फलंदाज वैभव परब याची वर्णी लागते ती कणकवली संघाकडनं. पंकज परब व वैभव परब हे परब नावाचे परब बंधू या ठिकाणी मैदानावर आपला खेळ सजविण्यासाठी सज्ज ठरतायत. कणकवली संघाचं प्रतिनिधित्व करताना कणकवली संघाचं आव्हान जिवंत ठेवण्याचा हर एक प्रयत्न, कसोशीचा प्रयत्न मैदानावर केला जातोय व त्या संघाचे प्रयत्न हाणून पाडण्याच्या प्रयत्नात बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाकडनं हा कडवा प्रतिकार. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, जमनी लगत फटका, चेंडू जातोय तो वायरिश गलीला. पॉइंटवर क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय 17 धावांवर. एकेरी धावेने वैभव स्वतःचं खातं खोलतोय. 17 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावांचा पाठलाग करताना. दोन्ही संघ हे मजबूत असे संघ, कोणत्या संघाचं आव्हान जिवंत राहतंय हे पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांची तौबा गर्दी ही मैदानावर या ठिकाणी ओढावलेली दिसते. व या क्रिकेट रसिकांच्या तौबा गर्दीमध्ये कणकवली संघ व बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ जिवंत आपल्या संघाचं आव्हान ठेवण्यासाठी झगडतायत. ते उपउपांत्य फेरीच्या म्हणजे क्वार्टर फायनलच्या सामन्याच्या निमित्तानं. अनुभवी असा सुजित या ठिकाणी सज्ज होतोय. सफलता प्राप्त असा गोलंदाज षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. पंकजसाठी फुलटॉस चेंडू, सुरेख असा स्वीपचा फटका. साई कणेकरला कोणतीही संधी न देता चेंडू डीप या ठिकाणी लॉंग लेग सीमारेषेचं सीमोल्लंघन करतोय. 4 धावा मिळत आहेत त्या फलंदाज पंकज याच्या खाती. 4 धावा मिळत आहेत त्या अर्थातच अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाच्या खाती. ज्या चौकारानं खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा व 2 षटकांच्या सांगती अखेरीस या ठिकाणी 68 धावांचा पाठलाग करताना 21 धावा धावफलकावर ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 47 धावांची आवश्यकता व 24 चेंडूंचा खेळ हा बाकी. ओव्हर टू बादल चौधरी. सन्माननीय नरहरी खानोलकर साहेब यांचं मैदानावर आगमन होत आहे. छत्रपती मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये खानोलकर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती, मान्यवर कक्षात येऊन आपण स्थानापन्न व्हावं. तसेच
मात्रच धावफलकावर आव्हान काहीसं कठीण वाटतंय. मात्र या मैदानाचा विचार केल्यास हे मैदान फलंदाजांना पोषक असं मैदान, फलंदाजांचं नंदनवन म्हणून ज्या खेळपट्टीला संबोधलं जातं ते मैदान व त्या मैदानावर अनुभवाचा व अननुभव खेळाडूंच्या मिलाफात फलंदाजी करणारा कणकवली संघ 18 चेंडूतील 38 धावांचं आव्हान पार करतोय की नाही, की दुसऱ्या बाजूनं ज्या संघाला साहजिकच या ठिकाणी क्रिकेट रसिकांचा खेळाडूंचा पाठिंबा आपल्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर या ठिकाणी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ हा मैदानावर आपला ताबा मिळवतोय की नाही हे सांगण्यासाठी आपल्या समोर येत येईल सन्माननीय बादल चौधरी. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय चुडनाईक सर यांचं आगमन हे मैदानावर होतंय. आम्ही त्यांना विनंती करतोय की मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन आपण स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय चुडनाईक सर, आम्ही विनंती करत आहोत की आपण मान्यवरांच्या कक्षात येऊन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जी भेट दिली ती बहुमूल्य अशी भेट आमच्यासाठी आहे, तरी कृपया आपण या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर ज्यावेळी षटक संपलं त्या षटकांच्या दरम्यान आपण क्रिकेटबद्दल बोलत होतो की ज्या खेळाडूनं म्हणजे सुरेंद्र चव्हाण यांचं आगमन ज्यावेळी मैदानावर झालं त्यावेळी बोलत होतो की सुरेंद्र चव्हाण म्हणा, शैलेंद्र उर्फ कुमा गावडे म्हणा, सचिन सातार्डेकर म्हणा किंवा दुसऱ्यापासून नाना नाईक म्हणा, नितीन केळुसकर म्हणा किंवा सदानंद पेडणेकर म्हणा, अशा अनेक खेळाडूंची, आशिष शिरोडकर म्हणा, अशा अनेक खेळाडूंची नावं घेतली तर कमी पडणार नाही. त्यात एक वेंगुर्ला क्रिकेटमध्ये मोठं नाव असेल ते म्हणजे सचिन पिंगुळकरचं. अशा अनेक खेळाडूंनी क्रिकेटची प्रतिमा जिवंत ठेवली व त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर घेत सुधीर पालियेकर सारखी एक नवीन खेळाडूंची फळी निर्माण झाली व त्यानंतर या क्रिकेटचं भवितव्य कोण म्हणून एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं व त्या प्रश्नचिन्हाला कुठेतरी उत्तरामध्ये परावर्तित करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण अशी सिंधुदुर्ग प्रीमियर लीग घेण्याचं शिवधनुष्य पेललं ते छत्रपती क्रिकेट संघानं. सन्माननीय बाळू खामकर हे आम्हाला प्रेक्षक वर्गांमध्ये दिसतात. आम्ही त्यांना विनंती करतोय की मान्यवरांच्या मान्यवर कक्षात आपण यायचंय. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. सन्माननीय बाळू खामकर यांना विनंती करतोय की आपण प्रेक्षक वर्गांमध्ये आम्ही आपणास पाहतोय, आपण या ठिकाणी मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचंय. 18 चेंडू 38 धावा, काय घडतंय काय बिघडतंय हे पाहूया बादल चौधरी यांच्या शैलीत. धन्यवाद समीर. पहिलो चेंडू, चौथ्या षटकाची झाली सुरुवात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये झाले 30 रन, उरलेल्या 3 ओव्हरीमध्ये होय 38 रन. 2 मोठे खेळाडू मैदानावर, 2 खेळाडूंची नावा सगळ्यांच्या परिचयाची असत. कामगिरी मात्र ह्या खेळाडूंची अजून जगासमोर येणं बाकी असा. युवराज कदमचा सहकारी पंकज परब स्ट्रायकर यांच्या दिशेने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न सफल तर झालो. 1 रन अगदी सहज आणि 1 रनसानिशी धावसंख्या स्थिरावली 31 रनसावर. रवळनाथ ओरोस संघाचे 2 खेळाडू आज सहभागी असत अवधूत स्पोर्ट कणकवली संघामध्ये. युवराज कदमने निराश केला, पण युवराजने अपुरा ठेवलेला काम पूर्ण करण्याच्या इराद्यान पंकज परब नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसता. पंकज परबचा वैशिष्ट्य असा, शेवटच्या चेंडूत 4-5 रन्सांची गरज असताना षटकार मारून सामना संपवण्याचा अनुभव आतापर्यंत 10 ते 12 वेळा ज्याच्या पाठीशी असा, असो खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. दुसऱ्या बाजून आचऱ्याच्या मैदानावर गेल्या वर्षी 6 चेंडूत 6 षटकार ज्यांनी सलग मारले तो प्रजेश रावले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची 27 बक्षिसा, मोठी बक्षिसा ज्याच्या नावावर असत. एकूण 74 ट्रॉफी ज्याच्या घरात सजवलेले असत, असो प्रजेश रावले. आज मात्र अपेक्षांचा ओझा त्याच्या पाठीवर असा आणि हा ओझा झुगारून आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी प्रजेश तुझ्याकडून अपेक्षित. 31 धावसंख्या, सिद्धू परब बॉलिंग मार्कवर. 68 धावांचा मोठा आव्हान आणि समीर 68 धावांचा बचाव आतापर्यंत तरी खूप सुंदर करताना दिसलो बॉथम वॉरियर संघ. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर बॉथम वॉरियर्स खूप चौफेर कामगिरी. प्रजेश रावले आडव्या बॅटने मारण्याचा होतो प्रयत्न, हलकेच अपील, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. धावचित करण्याची होती संधी आणि समीर रिव्हर्स स्वीप म्हणा किंवा स्विच इट म्हणा, ह्यो फटको जेवढंच असरदार, जेवढंच उपयोगी तेवढंच तो दुर्दैवी आणि तेवढंच निरुपयोगी सुद्धा. खूपच धोकादायक, कारण बॅटिंग करताना धोक्याची पातळी 90% पेक्षा वाढवणारा ह्यो फटको. म्हणूनच त्या फटक्याला धोकादायक म्हटलं जातो. व त्या ठिकाणी त्या फटक्याबाबत म्हणायचे झालं, जर फटका सुरेख टोलवला तर क्रिकेट रसिकांच्या टाळ्या मिळतात आणि जर फटका चुकला तर क्रिकेट रसिकांच्या शिव्यांची लाखोरी या ठिकाणी खेळाडूला सहन करावी लागते. अगदी बरोबरच. त्यामुळेच रिव्हर्स स्वीपच्या फटक्यासाठी मालवणीत म्हण असा पण एक हिंदीत म्हणा, लगी तो लगी नाही तो अब्दुल गनी. अगदी बरोबर. पण ह्या 2 खेळाडूंकडून अपेक्षा मोठ्या असत. 2 गुणवान खेळाडू असत. एक कट्ट्या गावचो एक सुपुत्र प्रजेश रावले ज्याचं नाव असा,
साई स्पोर्ट कट्टा संघाकडून जेका खेळताना बघितलो, मालवणच्या सगळ्याच दिग्गज संघाकडून जेका खेळताना बघितलो. दुसऱ्या बाजून रवनाथ ओरोस संघाचा खेळाडू. आज मात्र हे दोनही खेळाडू कणकवली अवधूत स्पोर्ट संघ ह्या गुणवान आणि प्रतिष्ठित संघाकडून. फटको तर मोठो मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बघता बघता चेंडू आखांडाच्या पैलाडी इला मनात आणि गेला दुकानात. लांबलचक षटकार. तितकी थोडी, पण आज वेळ मात्र कमी पडतलो. आणि कॉमेंट्री बॉक्स पासून आपण कौतुक ऐकला पंकज परबचा. ता कौतुक कित्या केला गेला या मैदानावर पंकज परबने सिद्ध केला लांबलचक षटकारानिशी. परत एकदा मोठो फटको, पावड्याचा पाणी पाच टाक, डायरेक्ट चंद्रार. दुसरा षटकार. चौक्याचो डबल गेम. धावसंख्या 44 रन्सावर 12 चेंडू, 1 डझन चेंडू शिल्लक, 2 डझन रन्सांची गरज. सगळ्यांचं स्वागत. स्वैग से करेंगे सबका स्वागत. सगळ्यांचं स्वागत असा छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले आमचे हजारो प्रेक्षक. या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो छत्रपती मित्रमंडळाच्या वतीन. समीर, आमचा कर्तव्य असता की मैदानावरच्या खेळाडूंचं आम्ही कौतुक करायचा आणि खेळाडूंची जबाबदारी असता ह्या कौतुकाक साजेशी कामगिरी करायची. पंकज, जे शब्द तुझ्यासाठी वापरले त्या सगळ्या साजेशी कामगिरी तुझ्याकडून बघितली. प्रजेश, आता जबाबदारी तुझ्या खांद्यावर असा. बरोबर, पंकजने एका बाजूने आपली जबाबदारी पूर्ण केली, मात्र उर्वरित सोपस्कार पूर्ण करायचे आहे, कारण अजूनही सामना संपला नाही व अजूनही निर्णायक कामगिरी जी अपेक्षित आहे या दोन संघ साथीदारांकडनं. कर्णधार या ठिकाणी कणकवली संघाच्या ती अजून अपेक्षांची कामगिरी करणं हे बाकी. विशाल नाईकचो फटको फाईन लेगच्या दिशेने. प्रजेश रावलेचो फटको तर खूप सुंदर, पण धावा फक्त एकच मिळाले. लांबलचक फटको होतो, कदाचित जास्त फाईन खेळल्यामुळे त्याचं तोल थोडंसं गमावलं गेलो. ज्या जागेवर 2 मिळाले असते त्या जागेवर फक्त 1 रन्सावर समाधान. 1 रन्सांची धावसंख्या पोहोचली. वन डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंचुरी नावावर असणारं जगातलो एकमेव खेळाडू रोहित शर्माच्या जर्सी क्रमांकावर धावसंख्या 45 रन्सावर. 68 धावांचो पाठलाग, 11 चेंडू रवले शिल्लक, 23 धावांची गरज. समीर, हळूहळू आंब्याचो मोहूर सगळ्यांच्या नजरेत भरता. ह्या षटक चालू होऊच्या आधी 1 डझन चेंडू शिल्लक होते, 2 डझन रन सोये होते. आंब्याचं यवार ज्या पटीत चालतात त्या यवारात धावसंख्या शिल्लक होती आणि चेंडू सुद्धा शिल्लक होते. त्यानंतर 1 रन्सांची धावसंख्या पोहोचली 45 वर. 11 बॉल रवले शिल्लक, 23 रन्सांची गरज. विशाल नाईक बॉलिंग मार्कवर. परत एकदा पंकजसाठी हो चेंडू. पंकजच्या बॅटमधून बाहेर पडलो. अजून एक फटको गोलंदाजाच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हॅलो चेक. प्रजेशच्या बॅटपासून बाहेर पडलेलो फटको. शेवटचे 7 चेंडू शिल्लक, 21 रन्सांची गरज. आता मात्र ह्या सामन्यावर मजबूत पकड रवताना बॉथम वॉरियर संघ आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर बॉथम वॉरियर्सची अतिशय सुंदर कामगिरी.
शेवटचे 7 चेंडू 21 धावांची गरज असताना स्ट्रायकर यांच्या दिशेने पवन चिंदरकर आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने नवीन फलंदाज. 7 चेंडू 21 धावा. विशाल नाईक नावारूपाक साजेशी गोलंदाजी. फटकोतर खूप सुंदर डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे खूप सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा अगदी सहज पूर्ण. शेवटच्या चेंडूवर दुहेरी रनसानीशी 5व्या षटकाचा खेळ झालो समाप्त. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर 49 वर धावसंख्या येऊन स्थिरावली. 4थ्या षटकात षटकारांची आतषबाजी आपण बघितली, पण त्यानंतर मात्र विशाल नाईकने धावसंख्येक लगाम घातलो. वावणारी धावसंख्या स्थिरावली 49 रन्सावर. 49 धावा 6 चेंडू आणि 6 चेंडूत 19 रन्सांची गरज. 6 चेंडूत 19 धावा व सुरुवातीच्या 2 चेंडूंवर मात्र मोठा फटका हा अनिवार्य असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण आव्हाने थोडंसं वाढलेलं दिसतंय, थोडंसं लांबावलेलं दिसतंय व या लांबावलेल्या आव्हानाला गाठण्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत गरज. व ते मोठे फटके जर सुरुवातीच्या 2 चेंडूंवर जर निघाले तर फलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल. गोलंदाजी करणारा संघ हा काहीसा अडचणीत येईल. असा कयास पाहायचा आहे मैदानावर काय घडतंय ते. शेवटचे 6 चेंडू रवले शिल्लक. 6 चेंडूत 19 रन्सांची गरज. चौकार षटकारांची आतषबाजी करण्याच्या इराद्यान पवन चिंदरकर आणि शुभम ही नवीन खेळाडूंची जोडी मैदानात. युवराज कदम ज्यांनी पहिल्या दिवसात खूप सुंदर कामगिरी केली, आपल्या संघाक पहिल्या दिवसातले महत्त्वाचे सामने जिंकून दिलेले आणि या स्पर्धेत सामनावीर सुद्धा युवराजच्या नावावर होतो. तो युवराज मात्र ह्या महत्त्वाच्या सामन्यात फक्त 1 षटकार मारून तंबूच्या दिशेने. त्यानंतर पंकज परबने आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी. वैभव परबचो 1 षटकार. उर्वरित अपवाद मात्र खूपच न सांगण्यासारखं. शेवटचे 6 चेंडू आणि 19 रन्सांची गरज. शुभम चिंदरकर स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि सिद्धू परब बॉलिंग मार्कवर. सिद्धू परब महत्वाचा षटक, महत्वाचे 6 चेंडू आणि 6 चेंडूत 19 रन्सांची गरज. शुभम चिंदरकर स्ट्रायकर यांच्या दिशेने 6 चेंडू 19 धावा. अवधूत स्पोर्ट कणकवली संघ, कणकवली तालुक्यातलं एक नामवंत संघ, गुणवान संघ, मोठमोठ्या स्पर्धा अगदी सहज जिंकणारा संघ. फटकोतर खूप सुंदर. गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धावसंख्येचा अगदी सहज रूपांतर 2 रन्सामध्ये आणि या 2 रन्सांनीशी अर्धशतक फलकावर लागला 51 रन्सावर. शेवटचे 5 चेंडू 5 चेंडूत 17 रन्सांची गरज. 17 पे खतरा. कोणासाठी असा ही धोकादायक घंटी, धोक्याची घंटी. 5 चेंडू आणि 17 धावा. परत एकदा मिड विकेटच्या दिशेने 2 खेळाडूंच्या मधून चेंडू किती धावा देता बघूया. 1 रन्सावर फक्त समाधान. 1 रन्सानीची धावसंख्या स्थिरावली 52 रन्सावर. 52 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूत 16 रन्सांची गरज. आता मात्र अपेक्षा पवन कडसून असत. पवन म्हणजे वारो. मैदानावर जरी वाऱ्याचा लवलेश नसला तरी वाऱ्याच्या वेगाक स्पर्धा करणारे फटके पवन तुझ्याकडसून अपेक्षित असत. 4 चेंडू तुझ्यासाठी शिल्लक. 16 धावांची गरज. अवधूत स्पोर्ट संघाचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. दुसऱ्या बाजून बॉथम वॉरियर संघ. 2 मेडन चेंडू सामन्याचा निकाल बदलवू शकतात. फटकोतर खूप सुंदर. आखूट टप्प्याचा चेंडू होतो आणि त्यामुळे टाइम करणं खूप कठीण. टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं कमरेच्या उंचीपर्यंत येऊन बॅटच्या स्टिकर एरियावर येऊन चेंडू आधारलो. 2 धावा मिळाले. धावसंख्या 54 रन्सावर. हॅलो हॅलो हॅलो. पटकोतर सुंदर. चेंडू सीमारेषेपर्यंत पोचात की नाही येणारो काळ सांगतलो, पंचांची खुणा सांगतलो. चौकारांनिशी धावसंख्या 58 रन्सावर. सामन्याची औपचारिकता जवळपास बाकी राहिली, पण एखादो चमत्कार वाचवू शकता ह्या सामन्यात. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असा. 2 चेंडू आणि 10 धावा. 1 षटकार आणि 1 चौकार. 2 मोठ्या फटक्यांचा खेळ शिल्लक. कोण जिंकतलो, बॉथम वॉरियर्स की दुसऱ्या बाजून अवधूत कणकवली. 2 मोठे फटके. पवन चिंदरकर नावाप्रमाणेच वाऱ्याक
स्पर्धा करणारो फटको तुझ्याकडसून अपेक्षित. खराब चेंडू, पंचांचा इशारा येलो. वाईड चेंडूचं अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 59 रन्सावर. 2 चेंडू रवले शिल्लक. 9 रन्सांची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. पवनच्या बॅटच्या टप्प्यात जर चेंडू येलो तर नक्कीच एक मोठं षटकार आपण बघू शकतो. परत एकदा आखू टप्प्याचा चेंडू. परत एकदा पंचांचा इशारा वाईड चेंडूचो. सलग 2 वाईड चेंडू आपण बघूक मिळाले सिद्धू परबचे. 2 चेंडू शिल्लक. 8 रन्सांची गरज. आता मात्र समीर 1-2 चौकार सुद्धा सामन्याचा रंग बदलवू शकतात आणि ह्या मैदानावर चौकार आपण अगदी सहज बघितले. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. फटको तर मोठो असा लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन चेंडू पडलो. पवनच्या नावाचा लागला कलाम. संघाची धावसंख्या 60 वर. उरलो फक्त 1 बियाचो चेंडू. 8 रन्सांची गरज. फक्त अवांतर चेंडूत सामन्याचा रंग बदलू शकता. सध्या तरी बॉथम वॉरियर संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर. चेंडू रवलो मेडन चेंडूनिशी बॉथम वॉरियर संघाने विजयश्री संपादन केली. अवधूत कणकवली संघ ह्या देखण्या स्पर्धेत आपलो तुल्यबळ संघ उतरवल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुढच्या वाटचालीक तुमका शुभेच्छा. बॉथम वॉरियर संघ